नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण मराठी माध्यम गणित भाग 1 इयत्ता 10वी प्रकरण 1-2 चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.1 पर्यंत आपण या भागामध्ये संपूर्ण माहिती विश्लेषणासह पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी म्हटलं की बोर्डाची परीक्षा आणि बोर्डाची जी परीक्षा असते ती शिस्तप्रिय असते। आता यामधून सकारात्मक जर आपल्याला विचार घ्यायचा झाला तर सगळ्यांना समान संधी मिळते। यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना दिलेले जे विषय आहेत त्या विषयांचे पेपर द्यावे लागतात। ज्या विद्यार्थ्यांना या बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कळलं आहे ते सुरुवातीपासून छानपैकी अभ्यास करतात। टेन्शन न घेता रेग्युलर व्यवस्थित जर अभ्यास केला तर आपल्याला या बोर्डाच्या परीक्षेमध्ये छानपैकी आणि उत्तम मार्क मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे। पहिलं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे। हे बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाचं प्रकरण आहे। 2 चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती। आता ह्या पद्धतीमध्ये आलेख पद्धत, कॅमरची पद्धत, 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे, एक सामायिक समीकरणांचे उपयोजन। आता ह्या ज्या थोडक्यात दिलेल्या गोष्टी आहेत त्या सविस्तर आपल्याला शिकायच्या आहेत। आता 2 चलातील रेषीय समीकरण त्याला इंग्रजीमध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असे म्हणतात। आता 2 चलांतील रेषीय समीकरण हा भाग समजून घेण्यासाठी तुम्हाला त्याची व्याख्या ही लक्षात ठेवावी लागेल। ती व्याख्या काय आहे? ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदांची कोटी 1 असते त्या समीकरणांना 2 चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। मागील इयत्तेमध्ये म्हणजे 9वी मध्ये तुम्ही कोटी काढायला शिकला आहात। या ठिकाणी जी 2 चलं आपण घेणार आहोत त्याच्या डोक्यावर जो घातांक आहे म्हणजेच कोटी जो आहे तो प्रत्येकी 1 असला पाहिजे, म्हणजेच धन 1 असला पाहिजे। धन 1 पेक्षा जर तो वेगळा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते रेषीय समीकरण म्हणता येणार नाही। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे। रेषीय समीकरण आहे की नाही हे पाहण्यासाठी त्या समीकरणामध्ये 2 वेगवेगळी चलं आली पाहिजेत आणि त्या प्रत्येक चलाचा जो कोटी आहे तो 1 असला पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरण मांडायचं असतं तेव्हा त्या मांडलेल्या त्याच्या ज्या स्वरूपाला आपल्याला सामान्य स्वरूप म्हणतात। तर ते कसं असतं तर या ठिकाणी आपण ते 9वी मध्ये वर्गामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये शिकलो आहोत, तरीसुद्धा त्याची उजळणी म्हणून आपण इथं बघूया। तर इथे ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे जे सामान्य रूप आहे त्यामध्ये ax तर x या चलाच्या पुढे जे संख्या स्वरूपामध्ये जे अक्षर वापरलेलं आहे a तर तो x चा सहगुणक आहे। त्याचप्रमाणे b जो आहे तो y ला जोडून आलेला आहे, म्हणजे b हे त्याचं सहगुणक स्वरूपातील अंक आहे आणि c जो आहे ते स्थिर पद आहे। तर ह्या स्वरूपामध्ये जर समीकरण मांडलं गेलं असेल तर अशा समीकरणाला रेषीय समीकरणाचं सामान्य रूप म्हणतात आणि आपण समीकरण सोडवताना हे सामान्य रूप आपल्याला घेणं गरजेचं असतं। तर यामध्ये a, b आणि c या वास्तव संख्या असल्या पाहिजेत
आणि ए आणि बी हे एकाच वेळी शून्य नसले पाहिजे। आता जर हे एकाच वेळी शून्य असतील तर काय गंमत होईल, तर इथे ए हा एक्सचा सहगुणक आहे, जर तो शून्य असेल तर त्याची किंमत शून्य होईल, म्हणजे एक्स हे चल नाहीसं होईल। त्याचप्रमाणे त्याचवेळी बी हे शून्य स्वरूपात जर आलं असेल तर बी हा वायचा सहगुणक आहे। शून्य या सहगुणकाने वाय या चलाला गुणले असता त्याची किंमतसुद्धा शून्य होईल, म्हणजेच ते समीकरणातून नाहीसं होईल। मग इथे दोन्ही चल जर नाहीशी झाली तर इथे समीकरणाला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही आणि ते दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही। म्हणून इथे एकाच वेळेस ए आणि बी ह्या दोघांची किंमत शून्य नसावी। आता या ठिकाणी एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे। इथे 3x बरोबर 4y वजा 12 या समीकरणामध्ये जर आपल्याला सामान्य रूपामध्ये हे समीकरण जर लिहायचं असेल तर तुम्हाला x हे चल प्रथम घ्यावं लागेल। तर ह्या उदाहरणामधलं 3x सुरुवातीला घेतलं, 4y बरोबरच्या पलीकडं असल्यामुळे त्याला x कडे आणावं लागेल, म्हणजेच त्याचं पक्षांतर होईल। जर पलीकडे धन संख्या जर असेल तर त्याचं पक्षांतर केल्यानंतर त्याच्या उलट म्हणजेच विरुद्ध संख्या तयार होते, म्हणजेच वजा 4y होईल। आणि बरोबरच्या पलीकडे आपल्याला शून्य ठेवायचं आहे, म्हणजेच वजा 12 हे आपल्याला डाव्या बाजूला जर आपण त्याचं पक्षांतर केलं तर तो सुद्धा धन होईल, म्हणजे ऋण 12चा धन 12 आणि बरोबरच्या पलीकडं शून्य राहील। तर हे जे स्वरूप तयार झालेलं आहे त्याच आपण या समीकरणाचं सामान्य रूप म्हणणार आहोत। तर सामान्य रूप आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर दिलेल्या समीकरणामध्ये पहिल्यांदा एक्सचं पद घ्यायचं आहे, त्यानंतर वायचं पद घ्यायचं आहे, त्यानंतर स्थिर संख्या घ्यायची आहे, बरोबरच्या पलीकडे शून्य ठेवायचं आहे। तर ह्या स्वरूपाला आपण सामान्य रूप म्हणणार आहोत। आता खाली एक कृती करायची आहे, त्यामध्ये खालील सारणी पूर्ण करा। यामध्ये आपल्याला काही समीकरणं दिलेली आहेत, ती समीकरणे दोन चलांतील रेषीय समीकरणे आहे की नाही याबद्दल आपल्याला परताळा घ्यायचा आहे। जर ती समीकरण रेषीय समीकरण असेल तर आहे आणि नसेल तर नाही। तर आता आहे की नाही यासाठी तुम्हाला कारण द्यायची गरज नाही, पण तुम्हाला आहे की नाही हे लिहिण्यासाठी तुम्हाला कारण माहीत असणं गरजेचं आहे। त्यासाठी वरील व्याख्या तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे। चला तर मग ही कृती आपण पूर्ण करूया। यामध्ये पहिल्या क्रमांकाला जे समीकरण दिलेलं आहे ते 4m अधिक 3n बरोबर 12 हे दोन चलांतील रेषीय समीकरण आहे की नाही याचं उत्तर आपल्याला पुस्तकामध्ये छापून आलेलं आहे। ते आहे, कारण यामध्ये जे m आणि n हे दोन्ही चल आलेले आहेत त्यांची प्रत्येकी कोटी 1 आहे। दुसरं उदाहरण आहे 3x वर्ग वजा 7y बरोबर 13। आता हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही तर नाही, कारण x हे जे चल आलेलं आहे या चलाची कोटी 2 आहे। 3√2 बाहेर x वजा √5 बाहेर y बरोबर 16। तर हे रेषीय समीकरण आहे की नाही तर आहे। यामध्ये रूट जी संख्या आलेली आहे ती वास्तव संख्या आहे आणि एक्सला जोडून आलेली आहे आणि एक्स आणि वाय ही जी दोन्ही चल दिलेली आहेत त्यांच्या प्रत्येकी कोटी 1 आहे। दोन चलातील रेषीय समीकरण आहे। चौथं 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0। तर हे रेषीय समीकरण आहे का तर नाही, कारण या समीकरणात फक्त y हे एकच चल आहे। आपल्याला दोन चल हवे असतात तर इथे एकच चल असल्यामुळे ते रेषीय समीकरण नाही। 5
0.3 x अधिक 0 y वजा 36 बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? तर नाही आहे, कारण या समीकरणात फक्त x हे एकच चल आहे. 6 4/x अधिक 5/y बरोबर 4 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? तर नाही आहे, कारण यामध्ये जे चल आलेलं आहे ते छेदस्थानी आहे. ते x जर अंशस्थानी नेलं तर त्याचा कोटी -1 होईल. म्हणून यामध्ये दोन्ही चलांचे प्रत्येकी कोटी -1 आहे. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. त्यानंतर 7वं आहे 4xy वजा 5y वजा 8 बरोबर 0. तर हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? नाही आहे, कारण xy हे एकत्र आल्यामुळे याची कोटी 2 बनते. म्हणून इथे आपल्याला हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. एक सामायिक रेषीय समीकरणे सॅमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता याच्या अगोदर आपण दोन चलातील रेषीय समीकरणे याबद्दल माहिती घेतली आहे. आता आपल्याला यापुढे जाऊन एक सामायिक रेषीय समीकरणे याबद्दल माहिती घ्यायची आहे. आता ह्या दोघांमध्ये फरक आहे. जसं आपण तांदूळ घेऊन त्याला शिजवल्यानंतर त्यापासून भात बनतो, तसं दोन एकरेषीय समीकरणे घेतल्यानंतर त्याचा एकत्रित जर विचार केला तर त्या घटनेला एक सामायिक रेषीय समीकरणे असं संबोधलं जातं. तर त्याची व्याख्या अशी आहे, जेव्हा आपण दोन चलांतील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. या अगोदर 9वीच्या वर्गामध्ये आपण लोप पद्धत पाहिली होती. यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे दोन्ही समीकरणे एकाखाली एक घेऊन त्यांच्यापैकी कोणत्याही एका चलाचे सहगुणक समान करायचे आहेत. त्याची जर चिन्ह समान असतील तर त्या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची आहे. जर समान सहगुणक केलेल्या चलांची चिन्ह जर भिन्न असतील तर त्या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आहे. अशाने काय होईल, त्या चलाचा लोप होईल आणि एक चल राहील आणि त्याची किंमत आपल्याला मिळेल. दुसरी जी पद्धत आहे निरसन पद्धत, तर यामध्ये आपण काय करतो, तर जी दोन समीकरणं आपल्याला दिलेली आहेत त्यापैकी ज्या समीकरणामध्ये जे चल एक सहगुणक असलेलं असतं असं चल आपण एका बाजूला ठेवून दुसऱ्या बाजूला त्याची किंमत तयार करतो आणि ती तयार केलेली किंमत ही राहिलेल्या समीकरणात ठेवून एक चल समीकरण तयार केल्यानंतर त्या चलाची किंमत काढतो. यास आपण निरसन पद्धत म्हणजेच किंमत तयार करून ती समीकरणात टाकली. आता याची माहिती घेण्यासाठी म्हणजे उदाहरण दिलं आहे. तर इथं उदाहरण 1 खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर ते असं आहे 5x वजा 3y बरोबर 8 आणि दुसरं समीकरण आहे 3x अधिक y बरोबर 2. तर हे आपल्याला पुस्तकामध्ये सोडून दिलेलं आहे. तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर ते कसं सोडवलेलं आहे तर ती आपण स्टेप बघूया. दिलेल्या उदाहरणाची उकल काढण्यासाठी इथे दोन रीत दिलेल्या आहेत. त्यापैकी रीत 1, दोन चलातील रेषीय समीकरणं आपल्याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपात घेऊन जायचे आहेत. जर ती दिली नसतील तर ती तशी करून घेणे गरजेचे असते. आता यापैकी पहिलं जे समीकरण आहे 5x वजा 3y बरोबर 8 हे आपल्याला हव्या त्या पद्धतीमध्ये दिलेलं आहे.
म्हणून यास आपण क्रमांक 1 देणार आहोत। त्यानंतर दुसरं जे आहे 3x अधिक y बरोबर 2 हे सुद्धा व्यवस्थित आहे म्हणून याला क्रमांक 2। तर ह्या पहिल्या रीतीमध्ये आपण ही दोन्ही समीकरणे एकाखाली एक ही दिलेल्या पद्धतीने लिहून घेतली आहे। दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घेतल्यानंतर आपल्याला दोघांमध्ये जे चल आहेत x आणि y यापैकी कोणत्याही एका चलाचे सहगुणक समान करून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपल्याला समान केलेले सहगुणक असणारी जी चल आहेत ती लोप पावतील। तर ती कशी करायची आहेत, तर यापैकी 3y आणि खाली y आहे, तर खालचे जे समीकरण क्रमांक 2 आहे त्यास आपण जर दोन्ही बाजूंना 3 ने जर गुणलं तर याचा वरच्या सहगुणका इतकाच खालचा सहगुणक होईल। म्हणजे हे समीकरण असं होईल की 3 ने 3x ला गुणल्यानंतर 9x अधिक 3 ने y ला गुणल्यानंतर 3y बरोबर 3 ने 2 ला गुणल्यानंतर 6। मग हे दिलेल्या समीकरणापेक्षा वेगळं समीकरण मिळालं म्हणून याला समीकरण क्रमांक 3। आणि एक जे समीकरण आहे ते मूळ स्थितीमध्येच आहे म्हणून 5x वजा 3y बरोबर 8 हे समीकरण क्रमांक 1 राहिलं आहे। आता आपल्याला ह्या दोन्ही समीकरणांमध्ये बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे, तर ते कसं ठरवायचं आहे, तर इथे सहगुणक कोणत्या चलाचे समान केले आहेत, तर y चे। तर त्यापुढे चिन्ह आपले धन आहे आणि ऋण आहे म्हणून इथे चिन्ह जर भिन्न असतील तर दोन्ही समीकरणांची बेरीज करा आणि सहगुणक समान केलेल्या चलाचे चिन्ह जर समान असतील तर दोन्ही समीकरणांची वजाबाकी करा। तर इथे यामध्ये चिन्ह भिन्न असल्यामुळे इथे दोन्ही समीकरणांची आपल्याला बेरीज करावं लागेल। तर दिल्याप्रमाणे आपण बेरीज जर केली तर इथे वजा 3y आणि अधिक 3y हा लोप पावन आणि 5x आणि 9x या दोघांची बेरीज होऊन 14x बरोबर इकडे 8 आणि 6 या दोघांची बेरीज 14 येईल। म्हणून आपल्याला x या चलाची किंमत 1 ही कशी मिळेल, तर 14 ला 14 ने भागल्यानंतर इथे 14 1 14 म्हणजे x ची किंमत 1 मिळेल। आता आपल्याला x या चलाची किंमत मिळाल्यानंतर दुसऱ्या चलाची किंमत काढण्यासाठी x बरोबर 1 ही किंमत समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवू। तर समीकरण क्रमांक 2 आपण खाली घेणार आहोत 3x अधिक y बरोबर 2। तर आपण मिळालेली किंमत x या चलाची आहे म्हणून त्याला x च्या ठिकाणी ठेवायचं आहे म्हणून 3 गुणिले x च्या ठिकाणी 1 अधिक y बरोबर 2। तर 3 ने 1 ला गुणल्यानंतर 3 1 3 अधिक y बरोबर 2। आता आपल्याला y ची किंमत काढण्यासाठी 3 चं पक्षांतर केल्यानंतर ते ऋण 3 होईल म्हणजेच 2 मधून 3 जाणार नाहीत म्हणजेच y ची किंमत ऋण 1 येईल। अशा प्रकारे आपल्याला x ह्या चलाची किंमत 1 मिळाली आणि y ह्या चलाची किंमत वजा 1 मिळाली। ही उकल आहे। हीच उकल x आणि y बरोबर कंसामध्ये 1 आणि ऋण 1 अशी लिहितात। यामध्ये रीत 2 निरसन पद्धत। तर इथे आपण दोन्ही समीकरणे जी योग्य स्थितीमध्ये आहे ती एकाखाली एक घेतलेली आहे। त्यापैकी 5x वजा 3y बरोबर 8 यास आपण क्रमांक 1 दिला आणि 3x अधिक y बरोबर 2 यास आपण क्रमांक 2 दिला। यामध्ये आता आपल्याला निरीक्षण केलं असता जे दुसरं समीकरण आहे त्यामध्ये y हे एक सिंगल चल आलेला आहे। मग इथे आपण समीकरण 2 नुसार आपण y ची किंमत तयार करणार आहोत ती x मध्ये म्हणजेच समीकरण 2 वरून y या चलाची किंमत x या चलाच्या रूपात
लिहू, तर ती अशी होईल. तर y हे समीकरण 2मध्ये डाव्या बाजूला ठेवलं असता उजव्या बाजूला 2 आहे, तर 3x हा पक्षांतर झाल्यानंतर तो ऋण 3x होईल. अशा प्रकारे आपण समीकरण 3 मिळवलं. आता हे y ची किंमत x मध्ये तयार केलेली आहे. आता y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग इथे समीकरण 1 जे आहे ते 5x आहे वजा 3y बरोबर 8. तर यामध्ये y च्या ठिकाणी आपण y ची जी किंमत समीकरण 3 मध्ये तयार केलेली आहे ती y च्या ठिकाणी ठेवणार आहोत. आता y ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 जे आहे 5x वजा 3y बरोबर 8. यामध्ये 5x तसाच ठेवलेला आहे वजा 3 आणि y या चलाच्या ठिकाणी समीकरण 3 मध्ये जी आपण त्याची किंमत तयार केलेली आहे 2 वजा 3x ही किंमत त्या ठिकाणी ठेवू बरोबर 8. आता आपल्याला हे व्यवस्थित सोडवायचं आहे. 5x वजा 3ने कंसामध्ये गुणत असताना वजा 3ने आपल्याला ह्या कंसाला गुणायचं आहे. म्हणजेच चिन्हांचा गुणाकार पहिल्यांदा नंतर संख्यांचा. तर इथे वजा 3ने 2ला गुणल्यानंतर वजा 3 गुणिले 2 भिन्न चिन्ह असतील तर ऋण चिन्ह येईल. 3 दुने 6. त्यानंतर वजा 3ने वजा 3x गुणताना ऋण आणि ऋण म्हणजे समान चिन्हांचा गुणाकार धन असतो, म्हणजे इथे धन चिन्ह येईल. आणि 3 गुणिले 3x असे 3 त्रिक 9x बरोबर 8. आता इथे x ही जी पदं आहेत त्यामध्ये कोणकोणते आहेत ते इथे 5x आणि 9x या दोघांच्या पुढे धनचिन्ह असल्यामुळे दोघांची बेरीज होईल 14x आणि ऋण 6 तसे ठेवले आपण बरोबर 8. तर 14x नंतर ऋण 6ला आपण पक्षांतर केल्यानंतर ते धन 6 होईल. 14x बरोबर 8 आणि 6 या दोघांची बेरीज 14 होईल. म्हणजेच xची किंमत काढताना 14 भागिले 14 म्हणजे 14 एके 14 म्हणजे xची किंमत 1 मिळेल. आता एका चलाची किंमत मिळाल्यानंतर जी आपण y मध्ये किंमत तयार केलेली आहे समीकरण 3 त्यामध्ये ती किंमत ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला y ची किंमत मिळेल. तर इथे x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. तर समीकरण 3 आहे y बरोबर 2 वजा 3x. तर y बरोबर 2 वजा 3 आणि xच्या ठिकाणी xची आलेली किंमत 1. अशा प्रकारे y बरोबर 2 वजा 3 म्हणजे 2मधून 3 हे जात नाही, म्हणजेच वजा 3चं चिन्ह राहील वजा आणि 3मधून 2 घालवावे लागतील, म्हणजेच ऋण 1 उत्तर येईल. अशा प्रकारे आपल्याला xची किंमत 1 मिळाली आणि y ची किंमत ऋण 1 मिळाली. ही उकल आहे. ही जी उदाहरणं आपल्याला दोन्ही पद्धतीने सोडवली होती ती आपण व्यवस्थित समजून घेतली आहे. पुस्तकामध्ये उदाहरण क्रमांक 2 जे सोडून दिलेलं आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी इथे रिकामे कंस दिलेले आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत. तर उदाहरण असं आहे. उदाहरण क्रमांक 2 सोडवा. 3x अधिक 2y बरोबर 29 आणि दुसरं समीकरण आहे 5x वजा y बरोबर 18. तर याची उकल काढण्यासाठी ही जी समीकरणं आहेत ती आपल्याला जी 2 पद्धती पाहिल्या आहेत त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला सोडवायची आहेत, जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल. आता इथे जी पद्धत पुस्तकामध्ये सोडून दिलेली आहेत त्यानुसार आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर त्या कशा होतील, तर ही जी समीकरण जी आहेत ती योग्य स्थितीमध्ये आहेत म्हणून क्रमांक 1 आणि क्रमांक 2 अशी आपण त्यांना दिलेल्या समीकरणे y या चलाचा लोप करून सोडवू. त्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या लिहा. तर समीकरण 2ला 2ने गुणून, आता इथे 2ने तुम्हाला गुणायचं आहे म्हणजे प्रत्येक ब्रॅकेटमध्ये जी पदं आलेली आहेत त्याला आपल्याला 2ने गुणायचं आहे. म्हणजेच 5x गुणिले 2 ब्रॅकेट पहिलं पूर्ण होईल वजा y गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा 2 येईल आणि बरोबर 18 गुणिले तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 येईल. म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2ने गुणायचं आहे. 5x गुणिले 2
अशा प्रकारे 10x तयार होतील, वजा वायला 2ने गुणल्यानंतर 2y तयार होईल, बरोबर 18ला 2ने गुणल्यानंतर इथे ब्रॅकेटमध्ये 36 ही संख्या प्राप्त होईल. यास आपल्याला क्रमांक 3चं समीकरण असं म्हणावं लागेल. समीकरण 1 मध्ये समीकरण 2 मिळवू. आता का मिळवायचं आहे तर ते एकाखाली एक घेतल्यानंतर तुम्हाला कळतील. तर इथे 3x अधिक 2y बरोबर 29 हे समीकरण क्रमांक 1 होतं. आणि दुसरं जे ब्रॅकेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे समीकरण क्रमांक 3, 10x वजा 2y बरोबर 36. तर ही दोन्ही समीकरणे जर तुम्ही निरीक्षण केली तर इथे y ह्या चलाची सहगुणे 2 आणि 2 अशी आहेत आणि त्याच्या पुढे आलेली चिन्ह धन आणि ऋण म्हणजे भिन्न आहेत. मग जर चिन्ह भिन्न असतील तर दोन्ही समीकरणांची बेरीज करायची, म्हणून इथे दोन्ही समीकरणं एकमेकात मिळवली आहेत. आता यामध्ये 2y अधिक 2y आणि वजा 2y यांचा लोप होईल. इथे राहतील काय तर 3x आणि 10x या दोघांची बेरीज केल्यानंतर 13x हे उरतील. या चौकटीमध्ये 13x बरोबर 65 अशी चौकट आपल्याला पूर्ण करावं लागेल. आता xची किंमत काढण्यासाठी इथे कंस दिलेला आहे. तर xची किंमत काढताना तुम्हाला 65 कडे 13 घेऊन जाताना ते xला कोणत्या क्रियेने जोडलेले आहेत हे पहिल्यांदा तुम्हाला चेक करावं लागेल. तर इथे 13 जे आहे आणि x हे गुणाकार स्वरूपात आहेत, म्हणजेच ते पलीकडे गेल्यानंतर पक्षांतर केल्यानंतर भागिले होतील. म्हणजे 65ला 13ने भागलं तर 13×5 65 म्हणजे xची किंमत ही 5 येईल. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 आपण खाली घेणार आहोत. 3x अधिक 2y बरोबर 29. तर xची किंमत तुम्ही मिळवली आहे म्हणून xच्या ठिकाणी ठेवा, म्हणजे इथं ब्रॅकेटमध्ये xची किंमत 5 येईल अधिक 2y बरोबर 29. तर 3ने 5ला गुणल्यानंतर 15 अधिक 2y बरोबर 29. 2y बरोबर 29 आणि हे 15 पक्षांतर केल्यानंतर ऋण 15 होतील, म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये 15 ही किंमत येईल. 2y बरोबर 29 मधून 15 गेल्यानंतर 14 राहतात, म्हणजेच ह्या ब्रॅकेटमध्ये 14 ही किंमत येईल. yची किंमत मिळवण्यासाठी इथे तुम्हाला 14ला 2ने भागावं लागेल, कारण ते 2 yकडे गुणिले आहेत. म्हणजे 2ने 14ला भागलं तर 2 1 2 2 7 14, म्हणजेच yची इथे ब्रॅकेटमध्ये किंमत तुम्हाला 7 मिळेल. yची चौकटीमध्ये किंमत 7 लिहावी लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला x आणि y ह्या दोन्ही चलांच्या किमती मिळाली. तर इथे xची किंमत 5 आहे आणि yची किंमत 7. तर ह्या चौकटीमध्ये 5 आणि 7 ही उकल आहे. उदाहरण क्रमांक 3, 15x अधिक 17y बरोबर 21 आणि समीकरण क्रमांक 2 आहे 17x अधिक 15y बरोबर 11. ही दोन्ही समीकरणं जी आहेत x त्यानंतर y आणि बरोबरच्या पलीकडे संख्या अशा स्वरूपामध्ये असेल तर आपण याला क्रमांक देणार आहोत. तर ही आहेत, म्हणून इथे पहिलं जे समीकरण आहे त्याला 1 क्रमांक आणि दुसऱ्याला 2. आता ह्या दोन्ही समीकरणांमध्ये आपल्याला जी पद्धत आपण पाहिलेली आहे लोप पद्धत, तर त्यामध्ये निरसन पद्धत आणि चलांचा एका कोणत्यातरी चलांचे सहगुणक समान करून त्याचा लोप करणे. तर ह्यामध्ये जर दोन्ही पद्धती ज्या आहेत त्या इथे वापरून चालणार नाही, कारण इथे सहगुणक खूप मोठे आलेले आहेत. सहगुणक समान करायचे झाले तर ते आपल्याला मोठ्या संख्येने गुणावं लागेल, किंवा निरसन पद्धतीमध्ये सुद्धा कोणतंही चल एक स्वरूपात आलं नाही. मग आता इथे आपल्याला कोणती पद्धत वापरायची, तर या दोन समीकरणात x आणि y यांच्या सहगुणकांची अदलाबदल आहे. जर इथे निरीक्षण केले तर x या चलाचे सहगुणक जो आहे 15 तो दुसऱ्या समीकरणामध्ये y ला गेला आहे, आणि पहिल्या समीकरणाचा y चा सहगुणक 17 हा दुसऱ्या समीकरणात x ला आलेला आहे, म्हणजे अदलाबदल झाली आहे. अशा प्रकारांची एक सामायिक समीकरणे सोडवताना त्या दोन्ही समीकरणांची बेरीज
आणि वजाबाकी घेतली असता दोन नवीन सोपी समीकरणे मिळतात। ती समीकरणे सोडून समीकरणाचे उकल सहज मिळते। याचाच अर्थ असा आहे की या समीकरणांना आपल्याला वेगळ्या पद्धतीने सोडवायला लागणार आहे। म्हणजेच या दोन्ही समीकरणांची एकदा बेरीज करावं लागणार आहे आणि एकदा वजाबाकी करावं लागणार आहे। तर पहिल्यांदा आपण इथे समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। तर दोघांची बेरीज केली असता 15x आणि 17x या दोघांची बेरीज 32x होईल, अधिक 17y आणि 15y या दोघांची बेरीज 32y होईल, बरोबर 21 आणि 11 या दोघांची बेरीज 32 होईल। आता हा 32 जो सहगुणक आहे तो सगळ्यांमध्ये आलेला आहे। म्हणजे समीकरणांच्या दोन्ही बाजूंना जर 32ने भागले किंवा 32 हे सामायिक काढले तर आपल्याला नवीन समीकरण मिळेल x अधिक y बरोबर 1। यास आपण समीकरण क्रमांक 3 म्हणूया। समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू। तर त्यासाठी दोन्ही समीकरणांची वजाबाकी करण्यासाठी आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल की समीकरण जे 2 आहे त्याचे चिन्ह सगळ्यांची आपल्याला बदलावं लागतील। तर इथे 17x जो आहे त्याचे चिन्ह मुळात धन आहे, तर त्याचं बदलल्यानंतर ऋण होईल। 15y याचं चिन्ह ऋण होईल आणि 11 याचं चिन्ह ऋण होईल। आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे की जी बदललेली चिन्ह आहेत त्याचा वापर करायचा आहे। जी मूळची चिन्ह आहे त्या समीकरणाची ती आता लक्षात घ्यायची नाही। म्हणजेच आता 15x आणि 17y जे आहेत ते ऋण आहेत। मग 15x मधून 17x हे जात नाही, तर इथे वजा 17x मधून 15x गेले तर ऋण 2x हे शिल्लक राहतील। त्याचप्रमाणे धन 17y मधून 15y हे वजा केले असता अधिक 2y राहतील आणि 21 मधून 11 गेले असता 10 राहतील। 2ने भागून म्हणजे आपल्याला 2 हे जर यातून काढले असता तर पहिल्यांदा आपल्याला वजा x मिळेल, त्यानंतर 2y मुला 2ने भागला असता अधिक y आणि बरोबर 10ला 2ने भागला असता 5। तर अशा प्रकारे समीकरण क्रमांक 4 मिळाले। आता समीकरण क्रमांक 1 आणि 2 जी अवघड स्थितीमध्ये होती ती आता सोप्या स्थितीमध्ये समीकरण क्रमांक 3 आणि 4 ही मिळाली आहेत। आता आपण यांचा वापर करून या समीकरणाची उकल काढणार आहोत। तर समीकरण क्रमांक 3 व समीकरण क्रमांक 4 यांची बेरीज करू, कारण इथे x या चलाचे सहगुणक काही दिले नाहीत, म्हणजेच त्याच्यापुढं 1 हा सहगुणक आहे आणि त्याचे चिन्ह भिन्न आहेत। तर या दोन्ही समीकरणांची बेरीज जर केली असता x या चलाचा लोप होईल आणि 1y आणि 1y असा 2y तयार होईल, बरोबर 1 आणि 5 मिळून 6 होईल। y ची किंमत मिळण्यासाठी 6ला 2ने भागला असता बे 6 म्हणजे y ची किंमत 3 मिळेल। आता एका चलाची किंमत मिळाली असता दुसऱ्याची काढण्यासाठी जी सोपी समीकरण आपल्याला मिळाली आहेत, तर इथे समीकरण क्रमांक 3 मध्ये जर y ची किंमत ठेवली तर y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू तर x अधिक y बरोबर 1 हे समीकरण क्रमांक 3 आहे, त्यामध्ये y च्या ठिकाणी आपण 3 ठेवणार आहोत। x अधिक 3 बरोबर 1। तर x बरोबर ह्या 1 कडे 3चं पक्षांतर केलं तर ते ऋण 3 होईल, म्हणजे x ची किंमत तुम्हाला ऋण 2 मिळेल। अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही चलांच्या किमती तुम्ही मिळवल्या आहेत। तर x आणि y बरोबर ऋण 2 ही x ची किंमत आहे आणि 3 ही y ची किंमत, ही समीकरणाची उकल आहे। जो पुस्तकामध्ये सराव संच दिलेला आहे, सराव संच 1.1 यामध्ये एक खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा। तर हे जे समीकरण दिलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कंस दिलेले आहेत, तर ते तुम्हाला भरायचे आहेत। तर इथे पहिलं समीकरण आहे 5x अधिक 3y बरोबर 9, समीकरण क्रमांक 1 आणि त्याखाली 2x वजा 3y बरोबर 12 हे समीकरण क्रमांक 2। आता आपण मागे जी समीकरणे जी उदाहरण म्हणून पाहिलेली पुस्तकात सोडवून दिलेली, तर त्याचा जर विचार केला असता जी लोप पद्धत आहे त्यामध्ये इथे 3y आणि
3y याचे सहगुणक सारखे आहेत आणि त्याच्या पुढे अधिक आणि वजा ही भिन्न चिन्ह आहेत. म्हणजे सहगुणक जर समान असतील आणि चिन्ह भिन्न असतील तर दोन्ही समीकरणांची बेरीज करावी लागते. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू तर दोघांची बेरीज केली असता इथे अधिक 3y आणि वजा 3y याचा लोप होईल आणि 5x आणि 2x या दोघांची बेरीज अशी 7x होईल. तर इथे 7 ब्रॅकेटमध्ये येईल बरोबर इथे 9 आणि 12 या दोघांची बेरीज 21 होईल. आता तुम्हाला x ची किंमत मिळवायची आहे. त्यासाठी इथे 21 कडे 7 ला पक्षांतर केलं तर 7 इथे x ला गुणिले आहेत म्हणजे 21 ला भागिले होईल. म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये 21 भागिले 7 असं लिहावं लागेल. 7 एके 7 7 त्रिक 21 x ची किंमत 3 मिळेल. आता तुम्हाला y ची किंमत जर मिळवायची असेल तर x ची जी किंमत आहे ते तुम्हाला समीकरण 1 मध्ये ठेवू. तर इथे 1 जे आहे समीकरण तिथे 5 आणि 1 च्या ठिकाणी 3 ही किंमत तुम्हाला टाकावं लागेल. अधिक 3y बरोबर 9. तर इथे 3y जर इथे ठेवले आणि 5 त्रिक 15 हे पक्षांतर केले तर अधिक 15चे पक्षांतर केल्यानंतर ऋण 15 होईल. म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये 15 ही किंमत येईल. आता इथे 3y तसे ठेवणार आहोत. 9 मधून 15 जात नाही म्हणजे 15चं चिन्ह राहील आणि 15तून 9 गेल्यानंतर ऋण 6 अशी किंमत तयार होईल. आता तुम्हाला y ची किंमत मिळवायची असेल तर ऋण 6 ला 3 ने भागला असता 3 एके 3 3 दुने 6 म्हणजे y ची किंमत ऋण 2 ही मिळेल. अशा प्रकारे आपण दोन्ही चलांची किंमत मिळवली. x ची किंमत 3 आणि y ची किंमत ऋण 2. तर x आणि y बरोबर 3 आणि ऋण 2 ह्या ब्रॅकेटमध्ये येतील. ही समीकरणांची उकल आहे. यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, जो सराव संच 1.1 जो आहे त्यातला प्रश्न क्रमांक 2 खालील समीकरणे सोडवा. तर तुम्हाला जी एक सामायिक समीकरणं दिलेली आहेत त्यापैकी पहिलं जे समीकरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22. आता ही दोन समीकरणं आपल्याला जी आपण दोन पद्धती पाहिल्या होत्या, लोप पद्धत आणि निरसन पद्धत, तर त्यामध्ये सहगुणक समान करून सोडवण्याची जी पद्धत आहे ती एक पद्धत आहे आणि निरसन म्हणजेच x किंवा y याची किंमत तयार करून ती दुसऱ्या समीकरणात टाकून x चलाची कोणत्याही एका चलाची किंमत काढणे, तर ही निरसन पद्धत आहे. तर यापैकी तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. इथं असं कोणतंही दिलेलं नसतं की ह्याच पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. तर आता आपण हे समीकरण सोडवण्यासाठी जे स्वरूप आहे त्यासाठी आपल्याला जी उकल काढायची आहे तर ती उकल काढण्यासाठी आपल्याला जी समीकरणं दिलेली आहे ती व्यवस्थित ax प्लस by बरोबर c या स्वरूपात आहे का, जर असतील तर त्याला आपण क्रमांक द्यायचा आहे. तर इथे 3a प्लस 5b बरोबर 26 हे समीकरण क्रमांक 1 आहे. त्यानंतर a अधिक 5b बरोबर 22 हे समीकरण क्रमांक 2 आहे. आता ही एकाखाली एक आपण घेतल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की इथे b हे जे चल आहे त्याचा जो सहगुणक आहे वरच्याचा 5 आहे आणि खालच्याचा सुद्धा 5 आहे. म्हणजेच ह्या दोन्ही समीकरणामध्ये b जे चल आहे त्याचे सहगुणक समान आहेत. मग आता जर सहगुणक समान असतील आणि त्याच्या पुढे चिन्ह सुद्धा समान असतील तर आपल्याला ह्या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करावं लागेल. ह्या दोन्ही समीकरणांची आपल्याला वजाबाकी करताना इथे आपल्याला म्हणावं लागेल की समीकरण एक मधून समीकरण
2 वजा करू. अशा प्रकारे आपल्याला समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचे आहे. तर इथे पहिलं जे समीकरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरे जे समीकरण a प्लस 5b बरोबर 22. ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. त्यासाठी इथे डबल रेष मारतो, कारण वजाबाकी करताना ह्या ज्या खालचं जे समीकरण आहे समीकरण क्रमांक 2 याची मुळातली जी चिन्ह आहेत त्याच्या विरुद्ध चिन्ह आपल्याला घ्यावं लागतं. तर इथे ए चं चिन्ह अधिक आहे तर तिथे वजा घेऊया. आपण इथे अधिक आहे त्याचं सुद्धा वजा घेऊया आणि इथे अधिक आहे त्याचं वजा, म्हणजे ह्या खालच्या समीकरणाची चिन्ह आपल्याला बदलायची आहे. आता इथे 5b जो आहे वरचा अधिक आहे आणि याचं चिन्ह बदलल्यामुळे ते वजा आहे. तर एकमेकांच्या विरुद्ध जर संख्या असतील तर त्या इथे लोप पावतात, म्हणजे b हा हे जे चल आहे ते लोप पावेल. म्हणजे इथे 3a मधून a आपल्याला वजा करायचा आहे, म्हणजे 3a मधून 1 इथे 1 आहे, 1 गेल्यानंतर इथे 2a असा शिल्लक राहील आणि इथे 26 मधून 22 वजा केल्यानंतर 4 शिल्लक राहील. मग आता आपल्याला a या चलाची किंमत जर मिळवायची असेल तर a बरोबर इथे 4 हा 2a ला गुणिले या क्रियेने जोडला, इथे आल्यानंतर पक्षांतर केल्यानंतर तो उजव्या बाजूला येताना पक्षांतर केल्यानंतर भागिले होईल. 2 1 2 2 2 4. तर इथे a बरोबर 2. अशा प्रकारे a हे एका चलाची किंमत तुम्हाला मिळाली आहे. आता तुम्हाला दुसऱ्या चलाची म्हणजे b ची किंमत जर मिळवायची असेल तर ही जी किंमत आहे a बरोबर 2 ही किंमत तुम्हाला जी सोपं समीकरण वाटतंय त्यामध्ये तुम्ही ठेवायची आहे. तर इथे a बरोबर 2 ही जी किंमत आहे ती समीकरण इथे 1 मध्ये ठेवू. तर काय होईल मग, समीकरण 1 खाली घ्यावं लागेल आपल्याला. 3a अधिक 5b बरोबर 26. आता समीकरण जे 1 आहे ते आपण त्यामध्ये a ची किंमत टाकायची आहे. तर इथे तुम्ही कोणत्याही समीकरणात टाकू शकता, 2 मध्ये टाकू शकता. 2 सुद्धा सोपं आहे, असं काही नाही की ह्या वरच्यामध्ये टाकलं पाहिजे खालच्यामध्ये असं कोणतंही इथे कारण नसतं. इथे तुम्हाला जे वाटेल त्यामध्ये ठेवा. इथे 2 तुमचं सोपं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. इथे समीकरण मी 1 मध्ये ठेवलेले आहे. तर इथे 3 a च्या जागेवर 2 अधिक 5b बरोबर 26. मग आता इथे 3 गुणिले 2 म्हणून इथे 3 दुणे 6 होतील अधिक 5b बरोबर 26. आता इथे 5b या 6 ला आपल्याला पक्षांतर करावं लागेल. 26 वजा 6, कारण हा 6 अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर उजव्या बाजूला येताना तो वजा होईल. म्हणजेच 5b बरोबर 26 मधून 6 गेले 20 राहतील. b ची किंमत काढताना 20 भागिले 5, 5 × 5 5 चोक 20. अशा प्रकारे तुम्हाला b ची किंमत जी आहे ती b बरोबर इथे 4 उरतील. मग इथे म्हणावं लागेल a आणि b बरोबर a ची किंमत तुमची आलेली आहे 2 आणि b ची किंमत आलेली तुमची 4. तर ही या एक सामायिक समीकरणाची उकल आहे, ही उकल आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण क्रमांक 2 आहे. तर हे आपल्याला जे 2 पद्धती जे आपण शिकलो आहोत त्यापैकी कोणत्याही सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. दिलेले जे एक सामायिक समीकरण आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे की ती योग्य स्थितीमध्ये आहे का. जर असेल तर त्याला क्रमांक द्यायचा आहे. तर इथे x अधिक
7y बरोबर 10. तर इथे x पाहिला पाहिजे, नंतर y आणि बरोबरच्या पलीकडे संख्या. तर ह्याला आपण समीकरण क्रमांक 1. त्यानंतर 3x वजा 2y बरोबर 7 हे योग्य स्थितीमध्ये आहे. इथे 3x वजा 2y बरोबर 7 हे समीकरण क्रमांक 2. आता हे दोन्ही समीकरण एकाखाली एक घेतल्यानंतर यापैकी तुम्हाला कोणत्या पद्धतीने ते सोडवायचं आहे ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तर इथे निरसन पद्धत तुम्हाला सोडवता येऊ शकते, कारण इथे हा ए जे समीकरण क्रमांक 1 जे दिलेला आहे त्यामध्ये x हा एकटा आहे. तर x ची किंमत आपण तयार करूया समीकरण क्रमांक 1 वरून. तर इथे समीकरण क्रमांक 1 जे आहे x अधिक 7y बरोबर 10. तर इथे x ची किंमत तयार करायची असेल तर तुम्हाला x बरोबर 10 हा 7y जो आहे तो पक्षांतर झाल्यानंतर तो ऋण म्हणजे वजा 7y होईल. तर ही जी किंमत तयार केलेली आहे ती तुम्हाला समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवायची. तर इथे म्हणूया आपण ही किंमत, याला समीकरण क्रमांक 3 म्हणूया. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तर समीकरण 2 जे आहे ते खाली घेऊया आपण. 3x वजा 2y बरोबर 7. आता इथे x ची किंमत तयार केली आपण, निरसन पद्धत वापरतोय आपण. x च्या ठिकाणी ही जी किंमत आहे ती टाकूया. तर इथे x च्या ठिकाणी 10 वजा 7y त्यानंतर वजा 2y बरोबर 7. आता इथे 3 ह्या कंसाच्या बाहेर आहे, इथे कंसामध्ये ते आपल्याला प्रत्येकी गुणावं लागेल. तर 3 ने पहिल्यांदा 10 या संख्येला गुणलं तर 3 10 30 होईल. त्यानंतर 3 ने वजा 7y ला गुणल्यानंतर 7 त्रिक 21y वजा 2y बरोबर 7. आता यामध्ये ही y ची जी दोन पदं आहेत ती आपण एकत्र करूया. हे दोन्ही पदं जी आहेत y ची ती ऋण आहे. तर ऋणाच्या नियमानुसार ऋण 21y आणि ऋण 2y. तर ऋण जर दोन्ही असेल तर ते बेरजेमध्ये ऋण जर चिन्ह असेल म्हणजे वजा जर दोघांची चिन्ह असेल तर ते वजाच राहतात आणि दोन्ही संख्यांची बेरीज होईल. तर 21 आणि 2 हे 23 होतील. नंतर y. त्यानंतर इथे 7 हे 30 पक्षांतर झाल्यानंतर ऋण 30 ऋण 23y बरोबर. इथे 7 मधून 30 जात नाही तर इथे 30 चा पण चिन्ह देणार आहे आणि 30 मधून 7 गेल्यानंतर इथे 23 राहतील. आता इथे दोन्ही बाजू जर डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही बाजू जर ऋण म्हणजे वजा असतील तर दोघांचे चिन्ह आपण बदलणार आहोत किंवा दोघांनाही दोन्ही बाजूंना वजा 1 ने गुणणार आहोत. तर इथे दोन्ही धन होतील. अशा प्रकारे आता y ची किंमत जर तुम्हाला मिळवायची असेल तर 23 हा 23 गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल. इथे 23 एके 23 23 एके 23. तर इथे 1 किंमत मिळेल. अशा प्रकारे आपल्याला y ची किंमत मिळाल्यानंतर ही जी लागेल y बरोबर 1 ही किंमत समीकरण. आता ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. तर समीकरण 3 आपल्याला खाली घ्यावं लागेल. x बरोबर 10 वजा 7y हे समीकरण 3 आहे. तर त्यामध्ये y ची किंमत आपल्याला टाकायची आहे. x बरोबर 10 वजा 7 आणि इथे y च्या ठिकाणी 1 ही किंमत ठेवली. x बरोबर 10 वजा 7. तर x बरोबर 10 तून 7 गेल्यानंतर 3 असे उरतील. त्यामुळे आपल्याला इथे म्हणावं लागेल x आणि y
बरोबर इथे चलाच्या किमती मिळालेल्या आहे. वायची किंमत आपल्याला 1 मिळालेली आहे आणि एक्सची किंमत 3 मिळालेली आहे. तर ती आपल्याला एक्स आणि वायच्या ज्या किमती मिळालेल्या आहेत 3 आणि 1, तर हे जे दिलेले एक सामायिक समीकरण होती याची उकल आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण क्रमांक 3 आहे. 2x - 3y बरोबर 9 आणि दुसरं समीकरण आहे 2x + y बरोबर 13. आता ही जी दोन्ही समीकरणं आहेत ती तुम्हाला कोणत्याही पद्धतीने सोडवायची आहेत. तर इथे ही जी दोन समीकरणे सोडवताना ह्याची उकल आपल्याला काढायची. तर ही जी दोन्ही समीकरणं आहेत ती योग्य स्थितीमध्ये असेल तर त्या दोन्ही समीकरणांना क्रमांक द्यायचा आहे. तर इथे आपण जे पहिलं समीकरण आहे 2x - 3y बरोबर 9, तर याला समीकरण क्रमांक 1 असं देऊया. त्यानंतर 2x + y बरोबर 13 हे समीकरण क्रमांक 2. आता ही जी दोन्ही समीकरणं एकाखाली एक आपण घेतल्यानंतर तुम्हाला यापैकी कोणत्याही एका चलाचा जो सहगुणक आहे तो समान आहे का हा बघायचा आहे. तर इथे x हे जे चल आहे त्याचा सहगुणक 2 आहे आणि खालच्या समीकरणाचा सुद्धा सहगुणक हा 2 आहे. तर इथे सहगुणक समान करण्याची पद्धत इथे आपण वापरून हे सोडू शकतो. निरसन पद्धत म्हणजे y ची किंमत तयार करून बी तुम्ही सोडू शकता, पण इथे कोणत्याही एका पद्धतीचा तुम्ही अवलंब करायचा आहे. तर इथे कोणत्याही सोप्या पद्धतीने जे तुम्हाला सोपी जाते त्या पद्धतीने सोडवायचं आहे. तर इथे आपण ह्या 2x चा विचार केला असता ह्या 2x च्या पुढे इथे अधिक चिन्ह आहे आणि ह्या 2x च्या पुढे सुद्धा अधिक चिन्ह आहे. म्हणजे जर सहगुणक समान असतील आणि चिन्ह सुद्धा समान असतील तर अशी समीकरणं जी सोडवताना तुम्हाला या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. तर इथे म्हणावं लागेल की समीकरण एक मधून समीकरण 2 वजा करू. आता समीकरण 1 जे आहे ते आपण खाली घेऊया. 2x - 3y बरोबर 9, त्यातून आपल्याला वजा करायचं आहे 2x + y बरोबर 13. आता वजाबाकी करताना विशेष काळजी घ्यायची आहे की खालचे जे समीकरण आहे ते जे मुळात जी चिन्ह असतील त्याच्या उलट चिन्ह घ्यायचे आहेत. इथे अधिक आहे तर त्याचं वजा होईल, इथे वजा आहे इथं अधिक आहे त्याचं वजा होईल आणि इथे अधिक आहे त्याचं वजा होईल. म्हणजे इथे जी चिन्ह असतील खालच्या समीकरणाची त्याच्या विरुद्ध चिन्ह इथे आपण घेतलेले आहे कारण इथे वजाबाकी करायची आहे. मग आता हा जो वरचा 2x आहे तो अधिक आहे आणि इथे चिन्ह बदलल्या गेल्यामुळे तो वजा झालेला आहे. वरचा जो 2x आहे तो अधिक आहे आणि खालचा 2x चिन्ह वजा आहे, तर ते एकमेकाच्या विरुद्ध असल्यामुळे ते लोप पावतील. आता वरचा जो आहे वजा 3y आहे आणि खालचा सुद्धा हा वजा y झालेला आहे. दोन्ही संख्या वजा असतील तर इथे वजा चिन्ह राहील आणि 3 आणि हा 1 असा 4y होईल. तसंच इथे 9 हा अधिक आहे आणि हा 13 वजा आहे. तर इथे एक संख्या अधिक असेल एक संख्या वजा असेल तर इथे मोठी जी संख्या आहे 13 अंक तर त्याचं चिन्ह देऊया आपण आणि 13तून 9 वजा करूया. तर 13तून 9 वजा केल्यानंतर 4. आता इथे जर डावी बाजू वजा असेल आणि उजवी बाजू वजा असेल तर दोघांचे चिन्ह तुम्ही लोप करू शकता किंवा इथं म्हणू शकता दोन्ही बाजूला -1 ने गुणून. तर इथे आपण दोन्हींचे चिन्ह आपण नाहीसे करूया. 4y बरोबर 4 ते y बरोबर 4/4 इथे 4 के 4 म्हणजे y ची किंमत तुमची 1 मिळेल.
अशा प्रकारे आपल्याला एका चलाची किंमत मिळालेली आहे या समीकरणाची. तर दुसरी किंमत मिळण्यासाठी जी y ची किंमत आहे y बरोबर 1 ही किंमत समीकरण, आता इथे जे वरचे जे समीकरण आहे त्यापैकी कोणतेही जे सोपं वाटेल त्या समीकरणात ठेवा. इथे समीकरण क्रमांक 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 खाली घेऊया. 2x अधिक y बरोबर 13. इथे y ची जी किंमत आहे ती y च्या ठिकाणी ठेवायची आहे. तर 2x तसा राहील, y च्या ठिकाणी इथे 1 येईल बरोबर 13. इथे 2x हा जो 13 आहे इकडे 1 डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला म्हणजे 13 कडे येताना त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे -1 होईल. म्हणून इथे 2x बरोबर 13 तून 1 वजा करावं लागेल म्हणजेच इथे 12 राहतील. x ची किंमत काढण्यासाठी 12 हा 2 गुणिले इकडे आल्यावर भागिले होईल. बे 1 बे, बे संग 12. अशा प्रकारे x ची किंमत तुम्हाला इथे 6 भेटेल. मग आता आपल्याला दोन्ही चलांच्या किमती मिळालेल्या आहेत. तर इथे म्हणावं लागेल की x आणि y, तर इथे x ची किंमत जी आहे ती 6 आहे आणि y ची किंमत 1 ही या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. तर ह्या पद्धतीने आपले उदाहरण क्रमांक 4 आहे. 5m वजा 3n बरोबर 19 आणि m वजा 6n वजा 7 हे दुसरं समीकरण आहे. तर ही दोन्ही समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत. तर तुम्हाला ज्या पद्धती आलेल्या आहेत त्यापैकी जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. तर इथे आपण ही जी दोन समीकरणं आहेत ती योग्य स्थितीमध्ये असेल तर याला क्रमांक देऊया आपण. इथे 5m वजा 3n बरोबर 19 याला समीकरण क्रमांक 1 दिलं. यामध्ये m पहिला आलाय, नंतर n आणि बरोबरच्या पलीकडे संख्या. इथे सुद्धा m, n आणि संख्या, तर याला सुद्धा क्रमांक देऊया. m वजा 6n बरोबर वजा 7. तर याला समीकरण क्रमांक 2. आता जे समीकरण क्रमांक 2 जे आहे त्यामध्ये m हा एकटा आहे, तर निरसन पद्धत सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा इथे सहगुणक समान करण्याची पद्धत सुद्धा वापरू शकता. तर इथे निरसन पद्धत वापरूया. तर इथे m याची किंमत तयार करण्यासाठी n ला पक्षांतर करूया म्हणजे m ची किंमत n मध्ये तयार होईल. इथे 6n ह्या बाजूला वजा आहे, तो उजव्या बाजूला पक्षांतर झाल्यानंतर धन होईल, वजा 7 तसंच राहील. अशा प्रकारे इथं समीकरण क्रमांक 3 मिळालेलं आहे. तर ही जी m ची किंमत आहे ती आपल्याला ह्या समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. तर इथे म्हणूया ही किंमत म्हणजे m ची जी किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवू. त्यासाठी समीकरण 1 पहिल्यांदा आपण खाली घेऊया. 5m वजा 3n बरोबर 19. तर यामध्ये m याची किंमत आपण n मध्ये तयार केलेली आहे ती m च्या ठिकाणी ठेवायची आहे. इथे 5 तसंच राहील आणि हा जो m दिसतोय त्या जागी m ची किंमत आपण उचलून तिथे ठेवूया. बाकीचं तसंच 3n बरोबर 19. मग आता 5 ह्या कंसाच्या बाहेर आहे, तर इथे आपण त्याला कंसाला गुणावं लागेल 5 ने. तर 5 गुणिले 6n 5 संग 30 आणि n तसं राहील, वजा 5 गुणिले 7 5 7 35 आणि वजा 3n बरोबर 19. आता इथे n ची पद ही जी 2 आहेत तर 30n आणि हा वजा 3n आहे, तर 30 मधून 3n वजा करावं लागेल. तर इथे आपला हा 27n राहील. त्याच पद्धतीने इकडे 19 आहे, हा 35 पक्षांतर केल्यानंतर तो धन होईल म्हणजे अधिक होईल. इथे 27n. आता 19 आणि 35
या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे, ती 54 येईल. आपल्याला n बरोबर 54 भागिले 27, कारण हा 27 n ला गुणिले 27 एके 27, 27 गुणे 54. अशा प्रकारे n ह्या चलाची किंमत तुम्हाला 2 मिळेल, n ह्या चलाची किंमत 2 मिळेल. आता दुसऱ्या जे चल आहे m त्याची किंमत काढण्यासाठी जी m मध्ये किंमत बनवलेली आहे ते समीकरण क्रमांक 3 आहे. तर ही n ची किंमत n बरोबर 2, ही किंमत आपण समीकरण 3 आणि 3 मध्ये m ची किंमत तयार केली होती, तर ती n ची किंमत त्यात टाकूया आपण. आता समीकरण क्रमांक 3 जे आहे ते m बरोबर 6n - 7 असं आहे. इथे m तसाच राहील आणि 6 तसं राहील. nच्या ठिकाणी तुम्हाला 2 ठेवायचं आहे -7. इथे m बरोबर 6 दुने 12 - 7. तर इथे m 12तून 7 गेल्यानंतर 5 शिल्लक राहतील. अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही चलाच्या किमती मिळाल्या. पहिल्या n ची किंमत मिळाली 2 आणि m ची किंमत मिळाली 5. इथे म्हणूया m आणि n बरोबर m ची किंमत 5 आणि n ची किंमत 2, ही उकल आहे. हे उदाहरण क्रमांक 5 आहे. तर इथे उकल काढायची आपल्याला. तर ही जी समीकरणं आहे ती योग्य स्थितीमध्ये जर असतील तर त्याला क्रमांक द्या. तर इथे 5x x पद पहिल्यांदा, नंतर 2y बरोबर -3 यामध्ये हे समीकरण क्रमांक 1 म्हणूया. त्यानंतर x अधिक 5y बरोबर 4 हे समीकरण क्रमांक 2 म्हणूया. इथे निरसन पद्धत जी आहे की एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये तयार करणे, तर ही जी निरसन पद्धत जी आहे ती इथे तुम्ही वापरू शकता. निरसन पद्धतीमध्ये इथे जे समीकरण क्रमांक 2 आहे त्यामध्ये x हे चल एकटच असल्यामुळे x ची किंमत आपण y मध्ये तयार करू शकतो. म्हणून इथे x हा जर इथे ठेवला, 5y पक्षांतर केल्यानंतर तो -5y होईल. हे समीकरण क्रमांक 3 आपण तयार केलं. आता हे जे यामध्ये x या चलाची किंमत आपण तयार केलेली आहे, तर ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. तर x बरोबर 4 - 5y ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 जे आहे ते खाली घेऊया आपण. 5x अधिक 2y - 3. तर यामध्ये x च्या ठिकाणी आपल्याला 4 - 5y ठेवायचे आहे. तर इथे 5 x च्या ठिकाणी 4 - 5y ठेवला अधिक 2y - 3. आता 5 हा कंसाच्या बाहेर असल्यामुळे तिथे आपल्याला कंसाला पूर्णपणे गुणावं लागेल. तर 5 गुणिले 4 5 चोक 20 वजा 5 गुणिले 5y 5 5 25y अधिक 2y - 3. इथे जी y ची पदं आहेत ती -25y आहे अधिक 2y. तर इथे -25 चं चिन्ह जे आहे वजा आहे. 25 मधून 2 गेल्यानंतर 23y असे शिल्लक राहतील. इकडे -3 आणि हे जे 20 आहे ते अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर वजा होतील. तो -23y आणि दोन्ही संख्या ऋण असतील तर -20 आणि 3 23. आता समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही जर ऋण म्हणजे वजा असतील तर दोन्ही बाजूंना -1 ने गुणलं असता या ठिकाणी दोन्ही बाजू धन होतील. इथे 23y बरोबर 23. मग आता इथे y ची किंमत जर तुम्हाला काढायची असेल
तर 23 भागिले 23, 23 एके 23, 23 एके 23, म्हणजे y या चलाची किंमत तुम्हाला 1 मिळेल. आता y ची किंमत तुम्हाला 1 मिळाल्यानंतर तुम्हाला दुसरं जे चल आहे x ची किंमत काढण्यासाठी ही जी किंमत आहे ती समीकरण 3 मध्ये ठेवावी लागेल. मग इथं म्हणावं लागेल की y बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आपल्याला ही जी किंमत आहे समीकरण 3 मध्ये ठेवण्यासाठी समीकरण 3 आपण खाली घेऊया. तर समीकरण 3 आहे x बरोबर 4 वजा 5y. तर x तसाच राहील 4 वजा 5 आणि y च्या ठिकाणी 1 ही किंमत येईल. x बरोबर 4 आणि इथे 5 ला 1 ने गुणावं लागेल. 5 एके 5, जे x बरोबर तुमचा 4 मधून 5 जाणार नाही, म्हणजे 5चं चिन्ह राहील ऋण. 5 हातून 4 गेले 1, तर x ची किंमत तुम्हाला ऋण 1 मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा y ची किंमत मिळाली होती, आता x ची किंमत मिळाली आहे. मग इथे म्हणावं लागेल की x आणि y बरोबर पहिली x ची किंमत ऋण 1 आहे आणि y ची किंमत 1 आहे. ही जी एक सामायिक समीकरण दिली होती त्याची उकल आहे. हे उदाहरण क्रमांक 6 आहे. हे आपल्याला दिलेल्या कोणत्याही एका पद्धतीने सोडवायचं आहे, त्याची उकल आपल्याला काढायची आहे. आता जे समीकरण आहे ते योग्य स्थितीमध्ये नाही, म्हणजे अपूर्णांक आलेला आहे. तर ह्या समीकरणाला जर पूर्णांक रूपात करायचं असेल तर हा 3 पहिल्यांदा नाहीसा करावा लागेल. तर इथे आपण पहिल्यांदा म्हणूया 1/3 x अधिक y बरोबर 10/3. तर ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आता हा जो 3 खालचा छेदाचा नाहीसा करायचा असेल तर हा भागिले आहे, तर त्याच्या उलट क्रिया गुणिले, म्हणजेच इथे आपल्याला 3 ने दोन्ही बाजूस 3 ने गुणू असं म्हणावं लागेल. मग आता 3 ने प्रत्येकाला गुणताना इथे 1/3 म्हणजे हा 3 आणि वरती गुणलेला 3 हा कट होईल, म्हणजे इथे राहील x. इथे y आहे त्याला 3 ने गुणल्यानंतर 3y होईल आणि इथे 10/3 ला 3 ने गुणलं तर 3 कट होतील, इथे राहील 10. तर हे पूर्णांकामधलं समीकरण मिळालं, त्याला समीकरण क्रमांक 1 असं आपण क्रमांक देऊया. त्याचप्रमाणे दुसरा आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. हे सुद्धा इथे काही ठिकाणी अपूर्णांक आलेला आहे. तर हा अपूर्णांक नाहीसा करायचा असेल तर इथे छेद जो आहे 4, तर इथे दोन्ही बाजूस म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूस आपल्याला 4 ने गुणू. इथे समीकरणाच्या दोन्ही बाजूला म्हटलं तरी चालेल. तर इथे 4 ने गुणता नाही तर 4 गुणिले 2, इथे 4 गुणिले 2 2x, तर इथे 4 दुने 8x असा होईल. आता हा 4 ने 1/4 ला गुणल्यानंतर 4 कट होईल, फक्त राहील इथे y आणि इथे 11/4 जे आहे त्याला 4 ने गुणल्यानंतर इथे फक्त 11 राहील. आता इथे हे पूर्णांकामध्ये मिळालं, याला समीकरण क्रमांक 2. आता दोन्ही जी समीकरणं आहेत ती तुम्हाला जे आपण पहिल्या ज्या पद्धती शिकलो त्यामध्ये सहगुणक सारख्या करण्याची पद्धत निरसन पद्धत आहे, त्यापैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता. तर इथे आपण सहगुणक समान करण्याची जी स्टेप आहे ती इथे करणार आहोत. तर त्यासाठी इथे समीकरण क्रमांक जे 1 आहे त्यामध्ये y चा सहगुणक 3 आहे आणि समीकरण क्रमांक जे 2 आहे त्यामध्ये 1 आहे. तर इथे 3 करता येईल. तर इथे म्हणूया आपण समीकरण क्रमांक 2 जे आहे त्याला 3 ने गुणू. समीकरण 2
ला दोन्ही बाजूस 3 ने गुणू. आता 3 ने गुणा प्रत्येकाला समीकरण 2 मध्ये, तर 8 त्रिक 24 x असा तयार होईल. आणि 3 गुणिले y 3y आणि 11 त्रिक 33. आता हे नवीन समीकरण मिळाले, हे समीकरण क्रमांक 3 म्हणूया. त्यानंतर समीकरण क्रमांक 1 त्याच्या खाली घेऊया. x अधिक 3y बरोबर 10. हे समीकरण क्रमांक 1. आता दोघांचा जर विचार केला तर समीकरण क्रमांक 3 जे आहे त्यामध्ये 3y जो 3 सहगुणक आहे आणि समीकरण क्रमांक 1 मध्ये y चा सहगुणक 3 आहे. तर हे जे सहगुणक जे y चे आहेत ते समान आहेत, पण त्याच्या पुढे चिन्ह जे आहेत इथे अधिक आहे आणि इथे सुद्धा अधिक आहे. तर दोघांचे सहगुणक जर समान असतील आणि चिन्ह सुद्धा समान असतील तर दोन्ही समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. तर इथं म्हणावं लागेल समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. इथं म्हणूया समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू. आता समीकरण 3 जे आहे 24x अधिक 3y बरोबर 33. त्यामधून आपल्याला वजा करायचं आहे x अधिक 3y बरोबर 10. आता हे वजा करताना विशेष काळजी घ्यायची आहे. खालचे जे समीकरण आहे त्याचं चिन्ह बदलायचे आहे. इथे अधिक आहे त्याचं आपण वजा करणार आहोत, इथे अधिक आहे त्याचं वजा, इथे वजा. आता इथे 24 मधून इथे 1 काही नाही म्हणजे इथे 1 सहगुणक आहे, तर 24 मधून 1 वजा करायचा आहे. तर इथे 23x राहतील. हा वरचा 3y अधिक आहे आणि या बदलल्यामुळे हा वजा झाला तो कट होतील. 33 मधून 10 वजा करायचे आहेत, मग इथे 23 राहतील. अशा प्रकारे इथे आता आपल्याला x बरोबर 23/23. तर 23 ला 23 कट होतील म्हणजे x ची किंमत 1 येईल. आता दुसऱ्या चलाची किंमत जर काढायची असेल तर तुम्हाला हे जे x ची किंमत जे चलाची x या चलाची किंमत जी आहे तुम्हाला वरच्या कोणत्याही सोप्या समीकरणात ही किंमत ठेवावी लागेल. तर इथे समीकरण 1 मध्ये ही किंमत ठेवूया. तर x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 आपण खाली घेऊया. समीकरण 1 जे आहे x अधिक 3y बरोबर 10. तर आपल्याला x ची किंमत या जागी ठेवायची आहे. 1 अधिक 3y बरोबर 10. तर इथे 3y बरोबर 10. 1 चं पक्षांतर झालं वजा 1 झालं. 3y बरोबर 10 तून 1 गेला 9. तर y बरोबर 9 भागिले 3. 3 एके 3, 3 त्रिक 9. अशा प्रकारे आपल्याला y ची किंमत 3 मिळाली. आपल्याला पहिली किंमत x ची किंमत मिळाली होती. x या चलाची किंमत 1 मिळाली आणि y ह्या चलाची किंमत 3 मिळाली आहे. म्हणून इथे आपल्याला x आणि y याच्या किमती लिहायच्या आहेत. x ची किंमत 1 आहे आणि y ची किंमत 3. तर ही ज्या दोन्ही एक सामायिक समीकरण दिली होती त्याची उकल आहे. अशा प्रकारे हे उदाहरण क्रमांक 7 आहे. हे आपल्याला जे आपण पद्धती शिकलो आहोत त्या पद्धतीपैकी जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने सोडवायचं आहे. आता हे समीकरण सोडवताना ही योग्य स्थितीमध्ये आहे का ती पहिल्यांदा आपल्याला चेक करावं लागेल. तर इथे 99x अधिक 101y बरोबर 499 म्हणजे x पहिला आहे नंतर y आणि संख्या. तर हे योग्य स्थितीमध्ये आहे. तर 99x अधिक 101y
बरोबर 499. तर ह्यास आपण समीकरण क्रमांक 1 म्हणूया. नंतर इथे 101x 99y आणि बरोबर 501 हे सुद्धा योग्य स्थितीमध्ये आहे. म्हणून इथे 101x अधिक 99y बरोबर 501 हे समीकरण क्रमांक 2. आता हे दोन्ही समीकरणं जी आहेत ती आपल्याला ज्या पहिल्या दोन पद्धती होत्या ज्याच्यामध्ये आपण सहगुणक समान करून सोडवत होतो त्या पद्धतीने सोडवायचं झालं तर त्यामध्ये सहगुणक खूप मोठे आहेत आणि निरसन पद्धतीने सोडवायचं झालं तर कोणताही एक चल एकटा आलं नाही तर त्या दोन्ही पद्धती इथे वापरता येणार नाही. मग आता याच्या पुढं आणखी काही पद्धती आहेत का, तर आपल्याला आणखी एक पद्धत दिली होती. तर त्यामध्ये जर ह्या समीकरणांचं व्यवस्थित निरीक्षण केलं, पडताळणी केली तर याच्यामध्ये x जो आहे पहिल्या समीकरणातलं चल त्याचा सहगुणक आहे 99. तो दुसऱ्या समीकरणामध्ये 99 जो सहगुणक आहे तो y ला गेला आहे आणि पहिल्या समीकरणामध्ये y चा सहगुणक 101 हा दुसऱ्या समीकरणामध्ये x ला गेला आहे. म्हणजे इथे सहगुणकांची अदलाबदल झाली आहे. अशी समीकरणं सोडवताना ह्या समीकरणांची एकदा बेरीज करायची आहे आणि एक वेगळं समीकरण सोपं मिळवायचं आहे आणि वजाबाकी करून दुसरं समीकरण मिळवायचं. तर ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे. तर सुरुवातीला आपण या दोन्ही समीकरणांची बेरीज करू. तर त्यासाठी म्हणावं लागेल इथे समीकरण 1 मध्ये समीकरण 2 मिळवू किंवा दोघांची बेरीज करू. आता इथे 99x अधिक 101x y 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. तर ह्या दोन्ही समीकरणाची आपल्याला बेरीज करायची. समीकरण 1 मध्ये समीकरण 2 मिळवायचं. 99 आणि 101 या दोघांची बेरीज होती 200 आणि x तसं राहील. त्यानंतर इथे 200y आणि इथे 1000. तर इथे दोघांची 499 आणि 501 यांची 1000 होईल. आता ह्या सगळ्यांमध्ये 200 ही सामायिक संख्या आहे. इथे प्रत्येक पदाला किंवा दोन्ही बाजूंना इथे म्हणावं लागेल समीकरणाच्या दोन्ही बाजूस 200 ने भागून हे भागायचं आहे. इथे 200 ने भागलं तर इथे आपल्याला मिळेल x, इथे 200 ने भागलं तर इथे मिळेल y आणि इथे 200 ने भागलं तर इथे 205 1000. हे समीकरण क्रमांक 3. तर जे दिलेली समीकरण आहेत त्यापैकी हे सोपं समीकरण मिळवलं बेरीज करून. आता आपल्याला ह्या समीकरणांची वजाबाकी करायची. तर इथे म्हणावं लागेल समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. आता समीकरण 1 पहिल्यांदा घेऊया. 99x अधिक 101y आणि 499 त्यातून वजा करायचे आपल्याला 101x अधिक 99y बरोबर 501. आता वजाबाकी करताना विशेष काळजी घ्यायची आहे. खालच्या समीकरणांची चिन्ह बदलायची आहेत न विसरता. इथे सुद्धा वजा, इथे वजा. ही जी बदललेली चिन्ह आहेत त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला. मग इथे 99 जे वरचे आहेत ते अधिक आहेत आणि खालचे जे आहेत ते वजा आहेत. तर 101 जे आहेत वजा आहे
तर अधिक आणि वजा संख्या जर असेल तर बेरजेच्या नियमानुसार इथे 101 मोठे आहेत तर त्याचे चिन्ह वजा इथे शिल्लक राहील. 101 मधून 99 वजा केल्यानंतर इथे 2 एक्स शिल्लक राहतात. त्याचप्रमाणे 101 वरचे अधिक आहे, 99 वजा आहे तर इथे 101चं चिन्ह राहील अधिक. 101 मधून 99 गेले 2y. त्याचप्रमाणे 499 आणि 501 तर इथे 501चं चिन्ह राहील वजा आणि 501 मधून 499 आपल्याला वजा करावं लागेल, इथे राहील 2. आता ह्या प्रत्येकामध्ये 2 ही जी संख्या आहे ती सामायिक आहे तर ही आपल्याला काढून टाकावं लागेल. इथे म्हणावं लागेल इथे प्रत्येक बाजूस किंवा दोन्ही बाजूस 2 ने किंवा इथे ऋण 2 म्हणा, ऋण 2 ने भागून, ऋण 2 ने म्हणजे चिन्ह सुद्धा तुम्हाला इथे कट करायचे आहे, ऋण 2 ने भागायचं इथे. तर इथे ऋण 2 हे भागल्यानंतर ऋण 2 आणि ऋण 2 कट होतील, इथे अधिक एक्स राहील. इथे ऋण 2 ने अधिक 2y ला भागलं तर इथे ऋण y राहील आणि इथे ऋण 2 ला ऋण 2 ने भागलं तर इथे 1 राहील. अशा प्रकारे हे समीकरण क्रमांक 4 आपल्याला भेटेल. आपल्याला जी सोपी समीकरण मिळालेली आहे समीकरण क्रमांक 3 आणि समीकरण क्रमांक 4 याला आपल्याला सोडवायचे आहेत. तर समीकरण क्रमांक 4 जे आहे 3, समीकरण क्रमांक 3 आहे x अधिक y बरोबर 5 हे समीकरण क्रमांक 3 आहे आणि x वजा y बरोबर 1 हे समीकरण क्रमांक 4 आहे. आता आपण ज्या पद्धती वापरत होतो त्यापैकी सहगुणक समान पद्धत वापरून इथे हे समीकरण सोडवता येऊ शकतं. तर हे दोघांचे सहगुणक सारखे आहेत पण सोपं कोणतं आहे तर इथे y चे सहगुणक समान असून चिन्ह भिन्न आहेत तर हे दोन्ही समीकरणांची बेरीज करायला सोपी जाईल. म्हणून इथं म्हणावं लागेल की इथे समीकरण 3 मध्ये समीकरण 4 मिळवू. माझा समीकरण x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 या दोघांना मिळवायचं आहे म्हणजे बेरीज करायची. तर हा y अधिक आणि वजा कट होईल. x 1x आणि 1x 2x बरोबर इथे 6. x ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 6 भागिले 2 बेक बे बेत्रिक 6 म्हणजे x ची किंमत तुम्हाला 3 मिळेल. मग आता x ची किंमत जी 3 आलेली आहे ती समीकरण क्रमांक 3 मध्ये ठेवू. तर x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे तर इथे x अधिक y बरोबर 5. आता x च्या जागेवरती किंमत ठेवूया 3 अधिक y बरोबर 5. आपल्याला y ची किंमत काढण्यासाठी 5 या 3 पक्षांतर केला वजा झाला तर y बरोबर इथे 2 मिळेल. इथे 2 मिळाले आहे तर इथे म्हणावं लागेल x आणि y. तर x ची किंमत पहिल्यांदा 3 आहे आणि y ची किंमत 2. तर ही या जी एक सामायिक समीकरण दिली होती जी उकल आहे. हे उदाहरण क्रमांक 8 आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. याची उकल काढायची आहे. तर ते कसं सोडवायचं आहे तर त्यासाठी दिलेली जी समीकरणं आहे ती योग्य स्थितीमध्ये जर असतील तर त्याला क्रमांक द्यायचा आहे. तर इथे x y आणि संख्या हे इथे योग्य स्थितीमध्ये आहे. तर 49x वजा 57y बरोबर 172. तर ह्यास आपण समीकरण क्रमांक 1 म्हणूया. त्याचप्रमाणे समीकरण क्रमांक 2 जे आहे 57x वजा 49y बरोबर 252.
या समीकरण क्रमांक 2 म्हणूया. आता हे जी दोन्ही समीकरणं जी आहेत ती इथे सहगुणकांची अदलाबदल या स्वरूपात दिलेली आहेत. तर अशी समीकरणं सोडवताना या समीकरणांची एकदा बेरीज करायची असते, म्हणजे आपल्याला एक सोपं आणि साधं सरळ समीकरण मिळेल. आणि त्यानंतर या समीकरणांची एकदा वजाबाकी करायची असते, म्हणजे पुन्हा एक समीकरण मिळेल सोपं. तर ती जी सोपी मिळालेली समीकरणं सोडून ह्या चलांच्या किमती काढायच्या असतात. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण यांची बेरीज करूया. तर इथे म्हणावं लागेल समीकरण 1 मध्ये समीकरण 2 मिळवू. आता इथे 49x वजा 57y बरोबर 172, त्यामध्ये मिळवायचे आहेत 57x वजा 49y बरोबर 252. आता मिळवताना तुम्हाला चिन्ह बदलायची काही गरज नाही. आता इथे या 49 हे अधिक आहेत आणि 57 हे सुद्धा अधिक आहेत. तर ह्या दोघांची डायरेक्ट बेरीज करू शकता. त्या दोघांची बेरीज 106x होईल. आता हे दोन्ही संख्या 57y वजा आहे आणि हे सुद्धा वजा आहे. तर वजाच्या नियमाप्रमाणे दोन्ही वजा असेल तर वजा ठेवायचे आहेत आणि अंकांची बेरीज करायची. तर इथे 57 आणि 49 या दोघांची बेरीज होईल 106y. त्याचप्रमाणे हे दोन्ही अधिक आहे 172 आणि 252. तर इथे 2 आणि 4 म्हणजे 424 होईल. तर ह्या पद्धतीने आपण या दोघांची बेरीज केली तर इथे 106 ही जी संख्या आहे तर इथे 106 तर 6 चोक 24 म्हणजे इथे 106 आणि प्रत्येकाला भाग जाऊ शकतो. तर इथे म्हणूया दोन्ही बाजूस 106 ने भागून 106 ने जर भागलं तर इथे आपल्याला मिळेल x वजा y आणि इथे 6 चोक 24 म्हणजे इथे 4. हे समीकरण क्रमांक 3. आता आपण बेरीज करून हे एक सोपं मिळवलेलं आहे समीकरण. आता ह्या समीकरणांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर त्यासाठी म्हणावं लागेल इथे समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग आता समीकरण जे 1 आहे 49x वजा 57y बरोबर 172, त्यातून वजा करायचं आहे 57x वजा 49y बरोबर 252. वजाबाकी करताना विशेष काळजी घ्यायची आहे, खालच्या समीकरणांची चिन्ह बदलायचे. इथे 57चं चिन्ह अधिक आहे त्याचं आपल्याला वजा करावं लागेल. 49चं चिन्ह वजा आहे त्याचं अधिक करावं लागेल. इथे काही नाही म्हणजे अधिक आहे त्याचं वजा करावं लागेल. तर इथे चिन्ह बदलल्यानंतर आता बदललेल्या चिन्हांचा तुम्हाला वापर करायचा आहे. तर इथे 57 जे आहे ते वजा आहे आणि 49 हे अधिक आहे. अधिक आणि वजा वेगवेगळे चिन्ह असेल तर जर अंक मोठा आहे त्याचं पहिल्यांदा चिन्ह द्या. 57 अंक मोठा आहे त्याचं चिन्ह वजा आणि 57 मधून 49 गेले तर इथे 8x. त्याच पद्धतीने इथे 57 हे वजा आहे आणि 49 अधिक झालेले आहे. अंक अधिक वजा असेल तर अंक ज्याचा मोठा आहे तर 57 हा मोठा आहे तर याचं चिन्ह वजा ठेवूया. 57 मधून 49 गेल्यानंतर इथे 8y. त्याच पद्धतीने इथे 172 हे अधिक आहे आणि 252 हे वजा आहे. तर इथे मोठा जो अंक आहे 252 अधिक वजा चिन्ह असेल तर मोठा जो अंक बघायचा. तर इथे वजा 252 हा अंक मोठा आहे तर याचं चिन्ह ठेवलं वजा आणि 252 मधून 172 वजा करायचे. तर ही वजाबाकी करताना इथे 80 राहतील. आता इथे 8 हे प्रत्येकामधून काढता येतील तर इथे वजा चिन्ह सहित काढू. तर इथे दोन्ही बाजूस
ऋण 8 ने भागू। आता ऋण 8 ने जर भागायचं असेल तर आपल्याला इथे ऋण 8x ला ऋण 8 ने भागलं तर इथे x राहील, अधिक इथे y राहील आणि इथे 8 10 80 मग इथे 10 राहतील। इथे समीकरण क्रमांक 4। अशा प्रकारे बेरीज करून एक सोपं समीकरण मिळवलं आणि वजाबाकी करून एक सोपं समीकरण मिळवलं। आता जी सोपी समीकरण क्रमांक 3 आणि समीकरण क्रमांक 4 हे आपल्याला सोडवायचे आहे। तर ते असे आहेत। समीकरण क्रमांक 3 x वजा y बरोबर 4 हे समीकरण क्रमांक तुमचं 3 आहे। त्याखाली x अधिक y बरोबर 10 हे समीकरण क्रमांक 4 आहे। आता ही जी दोन्ही समीकरणं तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला इथे कोणती पद्धत तुम्ही वापरू शकता। इथे सहगुणक समान पद्धत वापरू शकता। इथे y चे सहगुणक समान आहेत, चिन्ह भिन्न आहेत, तर त्या पद्धतीने या दोन्ही समीकरणांची बेरीज करावी लागेल। तर इथं म्हणूया समीकरण 3 मध्ये समीकरण 4 मिळवू। माझा इथे x वजा y बरोबर 4 अधिक x अधिक y बरोबर 10 या दोघांची बेरीज करायची आहे। y कट होईल तर x आणि x असे 2x तयार होतील बरोबर 14। आता आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर इथे x बरोबर 14 भागिले 2 बेक बे बे 7 14 तर इथे x ची किंमत तुम्हाला 7 मिळेल। तर एका चलाची किंमत मिळाल्यानंतर दुसऱ्या चलाची किंमत काढायची असेल तर ही किंमत जी सोपी समीकरण आहेत समीकरण क्रमांक 3 आणि 4 त्यापैकी कोणतंही जे सोपं वाटेल त्यामध्ये ठेवा। तर समीकरण क्रमांक 4 हे सोपं आहे। तर x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू। समीकरण 4 खाली उतरून घ्या। x अधिक y बरोबर 10। आता ज्याची किंमत काढलेली त्या ठिकाणी त्याची किंमत टाकायची आहे। तर इथे x ची किंमत आपण काढलेली आहे, तर इथे x च्या ठिकाणी 7 अधिक y बरोबर 10। तर y बरोबर 10 वजा 7 तर इथे y बरोबर 10 तून 7 गेले तर तुमचे इथे 3 उरतील। अशा प्रकारे तुम्हाला x ची किंमत 7 मिळाली आहे आणि y ची किंमत 3 मिळाली। तर इथे म्हणावं लागेल x आणि y बरोबर 7 आणि 3 ही उकल आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 1.1 हा व्यवस्थित पाहिलेला आहे। यामधील जी उदाहरणं आपण सोडवलेली आहेत ती तुम्ही पुन्हा जी पुस्तकात सोडवून दिलेली ती सुद्धा उदाहरणं आणि सराव संचामध्ये दिलेली सुद्धा उदाहरणं तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला सराव केला पाहिजे, तरच त्या ठिकाणी तुम्हाला ती उदाहरणं समजून येतील। इथे ह्यामध्ये नुसते व्हिडिओ बघून तुम्हाला चालणार नाही, तर ती प्रत्यक्ष तुम्हाला सोडून बघावं लागतील। विद्यार्थी मित्रांनो, जसा सराव संच 1.1 या भागामध्ये आलेला आहे तसेच या प्रकरणाचे प्रत्येक सराव संच आणि त्याचं विश्लेषण ह्या पुढच्या भागामध्ये येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या हुशार, होतकरू आणि अभ्यासू आणि गरीब कष्टाळू विद्यार्थ्यांना आमचे झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।